नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सायलीला आता अस्मिताच्या बाळाचं नाव ठेवण्याचा मान मिळणार आहे. कारण सायली ही बाळाची मामी आहे आणि अस्मिताची इच्छा आहे की बाळाचं नाव सायलीनेच ठेवलं पाहिजे. इकडे प्रियाने मात्र आता वेगळं वेगळं कांड करायचं ठरवलंय. प्रियाच्या डोक्यात वेगवेगळ्या गोष्टी सुरू आहेत. कारण काहीही करून सुभेदारांपर्यंत माझ्या प्रेग्नन्सीची बातमी पोहोचली पाहिजे, यासाठी प्रियाचा सगळा आटापिटा चाललेला असतो. आणि म्हणून प्रियाने पत्र तर लिहिलेलं आहेच, पण त्यासोबतच तिने आणखी एक गोष्ट ठरवलेली आहे आणि ती म्हणजेच की लवकरात लवकर घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट कळली पाहिजे. यासाठी प्रियाने घरी फोन केलेला आहे आणि तो फोन कल्पनाला केलेला असतो. आणि नेमकं मोबाईल हा पूर्णाजीच्या जवळ असल्याने पूर्णाजीने तो फोन उचललेला आहे आणि तिकडून प्रिया सांगत आहे की मी तन्वी बोलतेय, मी प्रिया बोलतेय. यामुळं पूर्णाजीला चक्कर आलेली आहे आणि सगळ्या सुभेदारांना धक्का बसलेला आहे. त्याचबरोबर महिपतची सुटका झालेली आहे. पण महिपतने घेतलेला निर्णय काय आहे, अस्मिताची काय इच्छा आहे, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळे सुभेदार बसलेले असतात. जेव्हा अर्जुनच्या वाढदिवसाचा प्रसंग चालू असतो, पूर्णाजीने नाव काढलेलं असतं आणि त्या क्षणी सायली बोलायला सुरुवात करते. सायली म्हणत असते की बरोबर आहे, अजूनही अर्जुनला औक्षण हा शब्द बोलता येत नाही. त्यावेळेसही बोलता यायचं नाही. मग मामीने अर्जुनचं औक्षण केलं. सगळेजण आपण खूप आनंदात होतो. मग पूर्णाजीने अर्जुनला चेन घातली, ते लॉकेट घातलं. ते स्पेशल लॉकेट होतं. मी त्याला खुनवूनच सांगितलं की छान दिसतंय. आता सगळेजण हे पाहत असतात तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर तोच प्रसंग येतो. आता प्रतिमा आणि त्याचबरोबर कल्पना विचार करू लागतात. तेव्हा कल्पना म्हणते की हे सगळं अर्जुनने सांगितलं असेल सायलीला. पण त्याचबरोबर अर्जुनलाही धक्का बसलेला असतो की हे सगळं सायलीला कसं कळलं, या सगळ्या गोष्टी सायलीला कशा कळलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर कल्पना जेव्हा हे सगळं पाहत असते आणि तेव्हा मात्र सायली तिकडे पाहते आणि त्याच वेळेस इकडे सायलीच्या लक्षात येतं की हे सगळं काय झालेलं आहे. आणि मग सायली म्हणत असते की मला कसं आठवलं. त्याचबरोबर इकडे कोर्टामध्ये महिपत शिकरेची हिअरिंग सुरू असते आणि हिअरिंगला आता ऑलरेडी दोन्ही वकिलांना मॅनेज केलेलं आहे, पैसे द्यायचे ठरलेले आहेत आणि त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. मग जे जेलचे जेलर आहेत त्यांना तिथेच बोलवलं जातं, त्यांची तपासणी केली जाते, त्यांना काही क्रॉस क्वेश्चनिंग केलं जातं. आणि तेव्हा मात्र कोर्टामध्ये येऊन चैतन्य बसलेला आहे. कारण अचानक हा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर आलेला असतो. त्याला कळलेलं असतं, ही गोष्ट त्याला कळलेली असते आणि म्हणूनच सचिनने हा निर्णय घेतलेला. सचिनच्या बाबतीत चैतन्यने हा निर्णय घेतलेला असतो आणि चैतन्य येऊन तिथे पोहोचलेला असतो. परंतु गोष्टी खूपच वेगळ्या पद्धतीने घडत असतात. आणि मग कोर्टाच्या समोर जेलर साहेब सांगतात की हो, महिपत शिकरे यांची वागणूक त्याचबरोबर त्यांचं वागणं या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झालेला आहे. पहिलं महिपत शिकरे वेगळ्या पद्धतीने वागत होते. इव्हन आता सगळी कामं सांगितलेली जी आहेत ती सगळी कामं व्यवस्थित करतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र जज साहेब म्हणतात की प्रत्येक जेलर कैद्याने कामं करणं हे बंधनकारकच आहे. मग ह्यामध्ये वेगळं काय सांगितलं तुम्ही, असं ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे महिपत शिकरेंच्या बाबतीत काही साक्षीदार तिथे आणले जातात आणि तो माणूस सांगतो की महिपत शिकरेंनी स्वतःहून कुठलंच वाईट काम केलेलं नाही. महिपत शिकरे सुपारी घेत होते हे मान्य असलं तरीही आता कोर्टाच्या समोर एक गोष्ट आणली जाते आणि ती म्हणजे महिपत शिकरेंनी आजपर्यंत केलेली जी कामं आहेत ती सगळी कामं त्या नागराजच्या सांगण्यावरून केलेली आहेत. यामध्ये महिपत शिकरेचा अजिबात दोष नाही, हे सगळं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की पूर्णाजी म्हणते की तन्वी, काही झालं तरी हे लॉकेट तुझ्याच गळ्यात असलं पाहिजे. असं म्हणत पूर्णाजीने ते लॉकेट प्रिया सायलीच्या गळ्यात घातलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की त्या क्षणी माझ्या नातवाने तुला हे लॉकेट दिलं, तुझ्या गळ्यात हे लॉकेट घातलं आणि तेव्हापासून हे लॉकेट तुझं झालेलं आहे, असं आवर्जून सांगितलं जातं. इकडे मात्र सायलीला आठवत असतं, आता ते गळ्यात लॉकेट तर घातलेलं आहे पण सायलीच्या डोळ्यासमोरून प्रसंगच जात नसतात. सायलीला आठवत असतं की हे सगळं काय आहे, म्हणजे हे आत्ता झाल्यासारखं मला का आठवतंय, काय अर्थ या सगळ्याचा, हा विचार सायलीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते की नाही, या सगळ्यामागे जे काय आहे ते आपल्याला शोधावंच लागणार आहे. जोपर्यंत या सगळ्या गोष्टी शोधल्या जात नाहीत तोपर्यंत या सगळ्याचा छडा लागणार नाही.
कोर्टामध्ये महिपत शिकरेची तर निर्दोष सुटका झालेली असते आणि या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात. त्यासोबतच इकडे कोर्टामध्ये आता जेव्हा स्टेटमेंटला सुरुवात होते, वकिलांनी हेच सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही महिपत शिकरे जे आहेत त्यांनी स्वतःहून कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचा या सगळ्यामध्ये अजिबात दोष नाही. त्यामुळं कोर्टाने त्यांना निर्दोष सोडावं, कारण ह्या सगळ्या गोष्टी नागराजने केलेल्या आहेत, नागराज किल्लेदारने केलेल्या आहेत, हे सुद्धा सांगितलं जातं. आता मात्र कोर्टाच्या बाबतीतला हा सगळा निर्णय इथे सुरू झालेला असतो आणि त्याचबरोबर कोर्टाने फायनल डिसिजनपर्यंत कोर्ट आलेलं असतं. त्यासोबतच इकडे रविराज त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात. रविराजच्या डोक्यात प्रश्न येतो की हे सगळं सायलीला कसं आठवतंय आणि इकडे कल्पनाने मात्र प्रतिमाला सांगितलेलं असतं की हे सगळं अर्जुनने सांगितलं असेल असं त्यांना वाटत असतं. पण अर्जुनला इकडे वाटत असतं की हे सगळं मम्माने सायलीला सांगितलं असेल. म्हणजे सगळ्यांचं कन्फ्युजन सुरू आहे. अचानक सायली वेड्यासारखीच वागायला सुरुवात करते. अचानक ती पूर्णाई जे म्हणेल त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. लहानपणीचं सगळंच ती सांगत असते. त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यासमोरून हा प्रसंग काही जात नसतो. सगळ्यांना कळत नसतं की अचानक ह्या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत. हा एकच प्रसंग सगळ्यांच्या समोर असतो. कोर्टामध्ये फायनली आता सगळे साक्षी पुरावे पाहता महिपत शिकरे यांची निर्दोष सुटका केली जाते. कारण कोर्टामध्ये एकच निर्णय घेतला जातो, तो म्हणजे महिपत शिकरे यांनी आजपर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांचा कुठल्याही गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षदर्शी कोणताही संबंध नाही आहे, हे सुद्धा सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये हे सांगितलं जातं की काहीही झालं तरीही महिपत शिकरे यांनी कोणताही गुन्हा स्वतः केलेला नाही. त्यामुळं त्यांची या गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली जाते, निर्दोष मुक्तता केली जाते. हा निर्णय कोर्टाचा होतो. आणि आता मात्र सगळेच तिथं असतात. वकील दोन्ही खुश झालेले असतात, कारण त्यांना त्यांची पाकिटं मिळणार असतात. सचिन इकडे खुश झालेला असतो, कारण त्याचा फायदा होणार असतो. कारण साक्षीबरोबर लग्न करून आता महिपतची प्रॉपर्टी लुबाडायचं हे एकच ध्येय आता सचिनने ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की महिपत ज्या पद्धतीने हे सगळं पाहत असतो, बोलत असतो, तेव्हा सचिन सांगत असतो की आता अण्णा तुम्ही ताटमानेने जगण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहात. पण त्यावरती महिपतचं असं म्हणणं असतं की नाही पोरा, तुझ्यामुळं हे सगळं झालेलं आहे. काहीही झालं तरी हा महिपत शिकरे पुन्हा चुकीच्या मार्गाने चालणार नाही किंवा चुकीच्या मार्गाने जाणार नाही. कारण महिपत शिकरे काय आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, असं इकडे बोललं जातं. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की इथून पुढे कुठलाही गुन्हा करायचा नाही आणि कुठल्या चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत, असं स्पष्टपणे इकडे महिपत सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. अर्जुन सायलीला सांगत असतो की बायको, मी काय सांगतोय लक्षात घे. मी तुझ्या मोबाईलमध्ये सगळे अलार्म सेट केलेले आहेत. कुठल्या गोष्टी तुला कुठल्या वेळेला हव्या असतात ते सगळं मी सेट केलेलं आहे आणि त्यामुळं ते सगळं व्यवस्थित करायचं आहे, एवढं लक्षात ठेव, असं अर्जुन तिला सांगत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की हो, पाणी अगदी वेळच्या वेळी प्यायचं आहे आणि मधूनच तुला हे सगळं काय होत असतं, असं म्हणत अर्जुन तिला जाबही विचारत असतो. सायली मात्र विचारतच असते की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे, म्हणजे मला या सगळ्या गोष्टींचा अचानक त्रास का होतो, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. कारण तिला कळतच नसतं की या सगळ्यामागे काय आहे. म्हणजे या लॉकेटचा संबंध, ते लॉकेट मी गळ्यात घातलं तर मला बरं वाटलं. तन्वीचा फोटो जेव्हा लहान तन्वीचा मी पाहते तेव्हा मला बरं वाटतं, मला त्रास होत नाही. इवन प्रियाच्या बाबतीत पण बऱ्याच गोष्टी तिला आठवत असतात. तिला कळत नाही आहे की या सगळ्यामध्ये काय आहे उद्देश, नक्की कशामुळं असं होतंय. ह्याच गोष्टींचा विचार आता ती करत असते. इकडे अर्जुन म्हणत असतो की एकच मिनटं, चैतन्याचा कॉल आला आहे. मग चैतन्याचा कॉल अर्जुन घेतो आणि तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगत असतो की अर्जुन, एक मोठा गोंधळ झाला इथे, आता मी कोर्टामध्ये आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला जे काम सांगितलेलं होतं ते काम झालं का. तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो की हो झालं, पण एक गोष्ट तुला सांगायची आहे, ती म्हणजे महिपत शिकरेची निर्दोष सुटका झाली आहे. अर्जुन म्हणतो काय, कसं शक्य आहे, महिपतला या सगळ्यातून बाहेर काढणं ही सोपी गोष्ट नव्हती हे सगळं. तेव्हा तो सांगतो की सचिनने सोडवले त्याला. तेव्हा अस्मिता तिथे आलेली असते. अर्जुनला कळलेलं आहे की आता महिपतची सुटका झालेली आहे, सचिनने सोडवलेलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की ठीक आहे ना, म्हणजे मला काय त्याच्यामध्ये नवल नाही वाटलेलं. होऊ शकतं, आता त्याला त्या महिपतचा जावई व्हायचं आहे ना, सासरा जसा जावई
त्यामुळं त्यांनी दोघांनी जरी ह्या बाबतीत काही बोलले तरी मला काही नवल नाही वाटत आहे त्याच्यामध्ये. असं होऊ शकतं आणि जरी सोडवलं असलं तरी सोडवलं असलं. मला त्याच्याशी देणं-घेणं नाही आहे. एवढं स्पष्ट म्हणणं अस्मिताने सांगितलेलं आहे. आणि मग अस्मिता म्हणते, "तुम्ही दोघं असं तोंड पाडून बसणार आहात का? बाळ मामा-मामीसोबत खेळायला आले, पण मामा-मामीला पण वेळ नाही आहे, तर चला, मग मी जातो." असं म्हणत ती सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, की "चालेल, तुम्ही थांबा बोलत. असं काम आहे, मी जातो." असं म्हणत अर्जुन गेलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली विचार करत असते. सायली म्हणत असते, की कसं शक्य आहे ह्या सगळ्या गोष्टी? महिपत कसं काय सुटला? अशा अनेक प्रसंग तिला आठवत असतात आणि ती विचार करत असते. आणि इकडे अस्मिता मात्र म्हणत असते, की "ठीक आहे ना." आणि सायली, "मला असं वाटतंय, की माझ्या बाळाचं नावसुद्धा तू ठेवलं पाहिजे." सायलीला ह्या गोष्टीचं कौतुक वाटतं. प्रताप आणि कल्पना आपापसात बोलत आहेत. कारण सध्या अस्मिता ही दुःखी आहे. अस्मिता वरवरचं जरी हसत असली आणि बोलत असली तरी तिच्या अंतर्मनामध्ये खूप दुःख आहे. या गोष्टीची जाणीव अस्मिताच्या आईवडिलांना म्हणजेच प्रताप आणि कल्पना यांना आहे. आणि त्यामुळेच तिला खुश करण्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे, असं त्या दोघांचं बोलणं चालू आहे. पण त्यांना कळत नाही आहे नक्की काय करावं. तेव्हा आता कल्पनाला गोष्टी सुचतायत. कल्पना म्हणते, जर का आपण आपल्या घरामध्ये एखादं छोटंसं फंक्शन ठेवलं, एखादं गेट टुगेदर ठेवलं, तर सगळेच खुश होतील. त्यानिमित्तानं सर्वजण एकत्र येतील आणि आनंदाचं वातावरण तयार होईल. हे सगळं अर्जुनने देखील ऐकलेलं आहे. पायऱ्या उतरत-उतरत हे सगळं त्याने ऐकलेलं असतं आणि कल्पना आणि प्रताप यांच्यासमोर येऊन म्हणतो, "हो, तुम्ही म्हणतायत ते बरोबर आहे. मला देखील हेच योग्य वाटतंय. यामुळं तरी थोडी अस्मी खुश होईल," असं तो बोलतो. तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून प्रताप आणि कल्पना विचारतात, की "अजून काही झालंय का?" तेव्हा अर्जुनने त्यांना एक गोष्ट सांगितलेली आहे. सचिनने महिपतला सोडवलेलं आहे आणि ही गोष्ट ऐकल्यावर प्रताप आणि कल्पना यांना मोठा धक्काच बसलाय. कारण सचिन असं वागू शकतो हे त्यांच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. पण आता त्या सचिनचा आणि त्या महिपतचा या घरामध्ये विषयच नको, असं कल्पनाने सांगून टाकलंय. आता आपण फक्त आपल्या गेट टुगेदरचा विचार करूया. विमल, मी तुला काही वस्तू सांगते आणायला, त्या बाजारात जाऊन घेऊन ये, असं विमलला सांगितलंय आणि विमलनेही लगेच होकारार्थी मान डोलावलेली आहे. इकडे महिपत त्याच्या रूममध्ये त्याच्या खुर्चीवर येऊन बसलाय. अतिशय रिलॅक्स असा टिपॉयवर पाय ठेवून तो रिलॅक्स बसलेला आहे आणि सचिनला म्हणतोय, "हे सगळं फक्त मला तुमच्यामुळं उपभोगता आलेलं आहे. त्या जेलमध्ये तसल्या बिछाण्यावर मी झोपलेलो होतो आणि आज माझ्या प्रिय खुर्चीवर मी इथे येऊन झोपलोय, बसलोय. किती छान वाटतंय ते तुम्हाला मी सांगू शकत नाही," असं तो सचिनला बोलत आहे. "आता तुम्हाला जे काय मागायचं असेल ते मागा," असं महिपतने सांगितलेलं आहे. तेव्हा सचिन म्हणतो, "खरं तर आता तुम्हाला काय मागण्याची माझी काही लायकी राहिलेली नाही. पण मला वाटतंय, की मला तुम्हाला काहीतरी मागावंच लागणार आहे." तेव्हा महिपत म्हणतो, "पण अहो मागा की मग, त्यात काय? अहो या घरचे जावई आहात तुम्ही, त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. जे हवं ते मागा." तेव्हा सचिन म्हणतो, "आता बाहेर राहण्याची माझी सध्या काही सोय नाही आहे. जर का मी इथं काही दिवस राहिलो तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का?" महिपत म्हणतो, "असं काय बोलताय? अहो आता तुम्ही माझे जावई होणार आहे. ही सगळी संपत्ती, प्रॉपर्टी हे सगळं तुमचंच आहे. त्यामुळं तुम्ही बिनधास्त तिथं राहायचं आणि असला प्रश्न परत विचारायचा नाही. हे सगळं तुमचं आहे, रिलॅक्समध्ये राहा," असं त्याने सचिनला सल्ला दिलेला असतो. तेवढ्यात हात जोडत वकील महिपतला म्हणतो, महिपत शेठ, माझं एक काम कराल का?" महिपत म्हणतो, "अहो तुमचे देखील आमच्यावर उपकार आहेत वकील साहेब. तुम्ही हुकूम सोडायचा. बोला काय करू?" असा हात जोडून महिपत बोलत असतो. तेव्हा तो वकील म्हणतो, माझ्या मुलीला ह्यांनी पकडून ठेवलेलं आहे. कृपया माझ्या मुलीला तुम्ही सोडाल का?" महिपत म्हणतो, "अरे तुझं पार्सल बाहेरच आहे बागेमध्ये, जा बरं तू." असं म्हणून त्याने त्या वकिलाला बाहेर पाठवलेलं आहे. आणि तो सचिनला म्हणतोय, "आपली मुलगी डोळ्यासमोर नसेल ना, तर किती त्रास होतो ते मला सगळं माहिती आहे. त्यामुळं आपण या वकिलाला अजिबात त्रास देणार नाही आणि आपलं काम केलंय ना त्याने, त्यामुळं त्रास द्यायची काय गरज आहे?" असं तो बोलत असतो. वकील धावत पळतच लगेच त्याच्या मुलीकडे जातो. आता मुलीचा विषय निघाल्यानंतर महिपतला देखील साक्षीची आठवण आलेली आहे आणि तो सचिनला विचारतो, "काय झालंय साक्षीचं? कुठं आहे ते सांगशील का जरा?" तर तो सांगतो, की आता तिच्या काही ट्रीटमेंट चालू आहेत आणि त्या चेकिंग चालू आहेत, त्यामुळे ते इथं आलेलं नाही. महिपत म्हणतो, "अच्छा, मग आता मलाच तिला फोन करावा लागणार आहे आणि तिला सांगावं लागणार आहे, की मी इथं आलेलो आहे आणि आपल्या घरात येऊन बसलेलो आहे." असं म्हणून त्याने त्याचा फोन उचललेला आहे आणि साक्षीला लावलेला आहे.
इकडे गेट टुगेदर करण्यासाठी सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि सुचवत आहेत की काय काय करता येईल, कशी धमाल करता येईल. तेव्हा सायलीनं सुचवलेलं आहे की गेट टुगेदर करण्यापेक्षा आपण अस्मिताताईंच्या बाळाचं नाव ठेवलं तर. हे सर्वांनाच आवडलेलं आहे. वा, हा तर खूपच चांगला प्रोग्राम होईल. म्हणजे घरगुती छान प्रोग्राम करूया, सर्वांना बोलूया आपल्या पाहुण्यांना आणि मस्त धमाल करूया, असं सर्वजण बोलत आहेत. सायलीचा तो प्रस्ताव सर्वांनी मान्य केलाय. अस्मिता म्हणते, वा, तेवढीच माझी पण आता हाऊस-मौज होणार आहे म्हणल्यानंतर मला तर बरंच आहे. प्रताप म्हणतो, मग काय, 4-2 साड्या तुला मिळाल्या की तू झाली खुश. अस्मिता देखील लगेच खुश होते. आता सर्वजण एक-एक काम वाटून घेत असतात. कोणी काय-काय करायचं ते ठरत असतं. पण बिचारा अश्विन मात्र त्याच्या चेहऱ्याकडे अगदी बघण्यासारखं झालेलं असतं. तो कोणाशी जास्त बोलत नसतो. अर्जुनने मात्र प्रत्येकाला एक-एक काम वाटून द्यायचं ठरवलेलं आहे आणि तो स्वतः देखील काय-काय करणार आहे ते त्याने सांगितलेलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, "तुम्ही सगळे काम करणार आहेत आणि मी काय बसून राहायचं आहे व्हय? मला देखील काम पाहिजे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "हां, बाबा मला जरा तुम्ही चिमटा घ्याल का? मला खरंच वाटत नाहीये. आज मी स्वतःहून म्हणते काम पाहिजे. मला तर शक्यच वाटत नाही." तेव्हा प्रताप म्हणतात, "हां, अरे चिमटा घ्यायची काही गरज नाही. हे स्वप्नच आहे. त्यामुळं तू काही काळजी करू नको." तेव्हा अस्मिताला कळतं, की बाबा देखील आता यांच्यात सामील झालेले आहेत आणि ती म्हणते, "तुम्ही देखील असं बोलायला लागलात का आता?" प्रताप हसतो आणि म्हणतो, "अगं नाही, थोडीशी गंमत केली." तेव्हा अस्मिता म्हणते, "हो, मला समजतंय तुम्ही काय म्हणतायत ते. पण मीच ठरवलंय की आता काम करायचं आहे." तेव्हा सायली म्हणते, "नाही हां, अजिबात नाही. आता बाळाचं नाव ठेवायचं आहे ना, तुम्ही बाळाची आई आहात. त्यामुळं तुम्ही काही काम करायचं नाही. तुम्ही नुसतं इकडून-तिकडं मिरवायचं." तर आता कल्पना म्हणते, "पण बाळाचं नाव ठेवायला तिची आत्या पाहिजे ना?" तेव्हा लगेच अस्मिता म्हणते, "नाही, तिच्या आत्याला तर मी अजिबात बोलवणार नाही. कारण मला तिचं तोंड देखील पाहायचं नाहीये." मग कल्पना म्हणते, "तिची मावशी म्हणजेच तुझी एखादी छान मैत्रीण असेल तर तिला सांग ना." तेव्हा अस्मिता म्हणते, "हां, आता माझ्या एकदम जवळच्या मैत्रिणीला मला बोलवावंच लागणार आहे. त्या मैत्रिणीला बोलवण्याची तर काय गरज आहे? ती मैत्रीण इथंच तर आहे. जिनं मला नेहमी धैर्य दिलेलं आहे, जिनं मला नेहमी माझ्या पडत्या काळात साथ दिलेली आहे, अशी सायली हीच माझी मैत्रीण आहे आणि तीच माझ्या बाळाचं नाव ठेवणार." असं अस्मितानं जाहीर करून टाकलेलं असतं. अस्मिता हे जे काही बोलते, ह्या गोष्टीवर सगळेच खुश झालेले आहेत. कारण सायलीनं तिच्यासाठी किती काय-काय केलंय हे सर्वांनाच माहिती आहे आणि अस्मिताने अगदी चांगला मान तिला दिलेला आहे. यामुळं सर्वजण खुश झालेले असतात आणि सर्वजणच म्हणतात, "हो, बाळाचं नाव फक्त सायलीनंच ठेवायचं आहे." इकडे प्रियाचं कट कारस्थान काही केल्या कमी होत नाहीये. आता ती पत्र लिहायला बसलेली आहे. तिने कल्पनाला पत्र लिहिलेलं आहे आणि ती कल्पनाला पत्र लिहून त्यामध्ये तिने नमूद केलेलं आहे, की माझ्या पोटात जे बाळ आहे ते सुभेदाराचा वारस आहे आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल, मी खोटं बोलते असं वाटत असेल, तर मी DNA टेस्ट देखील करायला तयार आहे आणि DNA टेस्ट झाल्यावर तरी तुमच्या लक्षात येईल ना, की हे सुभेदाराचाच वारस आहे. जर सुभेदाराचा वारस माझ्या पोटात असेल, तर तुम्ही त्याला सांभाळणं गरजेचं आहे. मान्य आहे मी चुकीचे आहे, पण यामध्ये बाळाचा काय दोष आहे? त्यामुळं बाळाला ॲक्सेप्ट तुम्ही करावं असं मला वाटतंय. अशा पद्धतीचं पत्र ती लिहीत आहे आणि तिला कॉन्फिडन्स आहे, की या पत्रामुळे कल्पना नक्कीच माझं ऐकणार आहे. कारण सुभेदारांचा वारस माझ्या पोटात आहे आणि DNA टेस्ट करायला देखील मी तयार आहे. या गोष्टीमुळे कल्पना नक्की आपल्या गोष्टी ऐकणार असा तिचा समज आहे आणि तशाच पद्धतीनं तिनं ते पत्र लिहिलेलं आहे आणि ते अतिशय इमोशनल पद्धतीनं लिहिलंय जेणेकरून कल्पनानं ते वाचलं तर तिने प्रियाच्या बाळाला ॲक्सेप्ट करावं. इकडे आता सर्वजण बोलत असतात आणि रात्र झालेली आहे. तेवढ्यात अर्जुनचा अलार्म वाजलेला आहे. "अर्जुन, अरे कसला अलार्म वाजलाय?" असे सर्वजण विचारतात. तेव्हा त्याने सांगितलंय, की आता सायलीची झोपण्याची वेळ झालेली आहे. हे ऐकल्यावर प्रताप म्हणतो, "आत्तापर्यंत जागण्यासाठी अलार्म लावलेले मी पाहिलेलं होतं, पण झोपण्यासाठी अलार्म लावलेला तूच पहिला व्यक्ती असशील. पण आता सायलीनं झोपलं पाहिजे ही गोष्ट कल्पनाला देखील पटलेली आहे." कल्पना देखील सायलीला म्हणते, "हो, आता वेळ झालेली आहे म्हणल्यानंतर जाऊन झोपा आणि आता प्रत्येकानं काय-काय काम करायचं आहे ते लक्षात आलेलं आहे. छानपैकी सगळ्यांची यादी देखील मी केलेली आहे. उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या आपल्याला मस्त धमाल करायची आहे." असा सर्वांचा मूड आहे. अश्विन यामध्ये खुश नाहीये, पण अश्विनकडं जास्त कुणाचं लक्ष देखील नाही. अश्विन शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत आहे. अर्जुनने सगळं प्लॅन केलेलं आहे आणि सायलीने देखील प्लॅन केलेला आहे. उद्या काय-काय धमाल करायची आहे ते आता उद्याच बघा, असं सर्वजण बोलत आहेत. इकडे प्रियानं पत्र लिहून टाकलेलं आहे
आणि आता तिनं ते पत्र द्यायचं ठरवलंय आणि ती मनाशी बोलते. कल्पीनं जर का हे पत्र वाचलं ना, तर तिच्या अंगाचा तिळपापड होणारच आहे. कारण सुभेदाराचा वारस माझ्या पोटात आहे म्हणल्यानंतर ती काय शांत बसणार नाही. तिला इमोशनल कसं करायचं ना, ते मला चांगलं माहिती आहे. त्यामुळं हे पत्र जेव्हा सुभेदाराच्या घरात पडेल ना, तेव्हा बॉम्ब पडल्यासारखं पडणार आहे आणि कल्पी धावत पळतच माझ्याकडे येणार आहे. बघू आता काय होतंय ते. कारण तिला जेव्हा समजेल की मी DNA टेस्ट करायला तयार आहे आणि जेव्हा DNA टेस्ट माझ्या बाजूनं येईल, तेव्हा मात्र तिला माझं सगळं काही ऐकावंच लागणार आहे. सुभेदाराचा वारस आहे म्हणल्यानंतर ती काही शांत बसणार नाही, असं सगळं ती बोलत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अस्मिताच्या बाळाचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम अगदी जोरदार पद्धतीनं सुरू आहे. तर इकडे प्रियानं ते पत्र एका कॉन्स्टेबलच्या हातात दिले आणि सांगितले की काही करून हे सुभेदारांच्या घरी पोचलं पाहिजे. आणि ते पत्र त्या कॉन्स्टेबलनं हातात देखील घेतलेलं आहे आणि आता ते पत्र ती सुभेदारांच्या घरी पोचवण्यासाठी प्रियाला शब्द देखील देत आहे. त्यामुळं प्रिया भलतीच खुश झालेली आहे. कारण तिला जे हवं होतं अगदी तसंच घडत आहे. बॉम्बसारखं तिला ते पत्र सुभेदारांच्या घरी पोचवायचं आहे. तेवढ्यावरच प्रिया थांबलेली नाही आहे, तर तिने फोन केलेला आहे आणि चक्क तिनं पूर्णाजीला फोन केलेला आहे आणि फोनवर बोलते आहे की पूर्णाजी, अगं मी तुझी तन्वी, मी प्रेग्नंट आहे, असं तिने सांगितलेलं आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर पूर्णाजीला आता चक्कर आलेलं आहे. कारण आपली तन्वी प्रेग्नंट आहे आणि ती बाहेर कुठेतरी आहे, हे सगळं ऐकताना पूर्णाजीला कसं आणि काय बोलावं, कसं रिॲक्ट करावं ते कळत नाही आणि तिच्या हातातून फोन खाली पडलेला आहे आणि पूर्णाजी देखील बेशुद्ध होऊन खाली पडलेले आहे. सर्वांनी पाहिलंय की पूर्णाजी ढासळलेली आहे आणि त्यामुळं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वजण धावत पळतच पूर्णाजीकडे येत आहेत. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.